नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्रातील पंढरपुरातील सरगर या गावात रामू विराजदारचा परिवार राहत होता। ते प्रसिद्ध शेतकरी होते। समाजात त्यांची इज्जत होती, मान सन्मान होता। श्रीमंत शेतकरी तर होतेच, पण विद्या मंदिर हायस्कूलमध्ये क्लर्कची नोकरी करत होते। त्यांना 2 मुली होत्या, मोठी मुलगी आशा आणि लहान मुलगी रुपाली। मोठ्या मुलीचे वय 6 वर्षाचे होते आणि लहान मुलीचे रुपालीचे वय 4 वर्षाचे होते। मुली लहान असतानाच त्यांची आई वारली। मुली लहान असल्यामुळे शेती सांभाळणे, नोकरी सांभाळणे आणि लहान मुलांना सांभाळणे रामू यांना कठीण जात होते। म्हणून त्यांनी नातेवाईकांचा सल्ला घेऊन दुसरे लग्न करायचं ठरवलं। गावाजवळच असलेल्या गावातील शीतल नावाच्या मुलीसोबत लग्न केलं। रामू यांचे आता दुसरे लग्न झाले होते। शीतलने चांगल्या प्रकारे घर सांभाळले। रामू यांनी चिन्नप्पा नावाच्या माणसाला शेतीच्या कामासाठी नोकरीवर ठेवलं। यानंतर रामू यांचे शेतीचे काम व्यवस्थित सुरू झाले। चिन्नप्पाला एक मुलगा होता, त्याचे नाव रमेश होते। रमेश आपल्या वडिलाला भेटायला अधूनमधून रामू यांच्याकडे यायचा। तेव्हा शेती मालकाची मुलगी रुपाली त्या मुलासोबत मिळून मिसळून खेळायची आणि बोलायची। दोघांचेही वय जवळपास सारखेच असल्यामुळे ते सोबतच खेळायचे, त्यामुळे त्यांची घट्ट मैत्री झाली। रुपालीला अजिबात वाटायचे नाही की रमेश हा एक नोकरचा मुलगा आहे। काही दिवस सावत्र आईने मुलांचा व्यवस्थित सांभाळ केला, परंतु जेव्हा ती स्वतः आई झाली तेव्हा तिने आपल्या मुलाविषयी तिचे वागणे बदलले। ती स्वतःच्या मुलावर जास्त प्रेम करायची आणि सावत्र मुलावर फारसे लक्ष देत नव्हती। रुपाली ही 8-9 वर्षाची असताना तिला सावत्र आईचा फरक जाणवू लागला होता। रुपालीच्या वडिलांनी आजी व मामाकडे रुपालीला शिक्षणाला पाठवून दिले। रुपाली ही बुद्धीने लहानपणापासूनच हुशार होती। ती 10वीला शिकत असताना तिने चांगले मार्क्स मिळवले। समोरच्या शिक्षणासाठी त्यांनी मुलीला आपल्या गावाला आणले। रुपालीचे चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं। रुपालीला डॉक्टर व्हायचं होतं। ती हुशार असल्यामुळे वडिलांना वाटले आपली मुलगी डॉक्टर होणारच। यामुळे रुपालीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली। तिने 12वीच्या परीक्षेत 99% मिळवले आणि चांगल्या मार्क्सने पास झाली। यानंतर रुपालीने कर्नाटकच्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं। कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून मेडिकलचा अभ्यास करू लागली। 20 वर्षाची रुपाली दिसायला सुंदर व चंचल हुशार होती। रुपालीचे याच काळात तिचे प्रेम लहानपणाचा मित्र नोकरचा मुलगा रमेश याच्यासोबत झाले। मेडिकल कॉलेजमध्ये रमेश अधूनमधून रुपालीला भेटायला येत असे। तो तिची काळजी खूप घेत असे। रुपाली पण सुट्टीच्या दिवशी अधूनमधून रमेशच्या गावाला जायची, त्यांच्या आईवडिलाला भेटायची। मालकाची मुलगी असल्यामुळे तेही तिचा चांगला सन्मान करायचे। सुट्टी असली की रमेश रुपालीला बाहेर फिरायला घेऊन जायचा। दोघं लहानपणाचे मित्र कधी प्रेमात बदलले हे समजलेच नाही। आता दोघांनीही एकमेकाशिवाय जगायचे नाही, सोबत मरू सोबत जगू असे वचन त्यांनी घेतले। काही दिवसातच रुपालीच्या वडिलांना यांच्या प्रेमाची भनक लागली। तेव्हा ते रागाने भडकले। आपल्या मुलीने डॉक्टर बनायचे स्वप्न धुळीस मिळवले असे तिच्या वडिलांना वाटले आणि तेही आपल्या नोकराच्या मुलासोबत रुपालीने प्रेम केलं याची खंत वडिलांना वाटू लागली। त्यांनी रुपालीला समजावले, परंतु रुपालीवर कोणताच फरक पडला नाही। ती रमेशच्या प्रेमात वेडी झाली होती। मुलगी आपलं ऐकत नाही म्हणून रामू विराजदार हे खूप परेशान झाले होते। आपली मुलगी नोकरच्या मुलापासून दूर राहावे यासाठी त्यांनी नोकराला कामावरून काढून टाकले आणि धमकावून सांगितले की तुझ्या मुलाला माझ्या मुलीपासून दूर ठेव, अन्यथा परिणाम बेकार होईल। नोकर चिन्नप्पा याने आपल्या मुलाला समजावले, मात्र मुलगा अजिबात समजला नाही। त्याला पण रुपालीचे वेड लागलेले होते। त्यांनी आपल्या मुलीला हॉस्टेलमधून घरी आणले आणि घरीच अभ्यास करायला लावले, तरी पण रमेश याने रुपालीचा पिछा सोडला नाही। रुपालीच्या वडिलांना खूप राग आला। त्यांनी रमेशला बेदम मारहाण केली आणि सांगितले माझ्या मुलीपासून लांब राहायचं। दोन्ही परिवारात झगडे भांडणे झाले असूनही दोघांचेही प्रेम कमी झालं नाही। म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं। दोघंही एकमेकांना सोडायला तयार नव्हते। 1 ऑक्टोबर 2018ला रुपाली पेपरच्या बहाण्याने घराबाहेर पडली, पुन्हा वापस आलीच नाही। तिने प्रियकर राहुलसोबत जाऊन कोर्ट मॅरेज केलं आणि ती त्याच्याकडे नांदायला गेली। याची माहिती रुपालीचे वडील यांना झाली, तेव्हा त्यांचं रक्त खवळलं।
स्वतःच्या शेतातील नोकरच्या मुलासोबत आपल्या मुलीनं लग्न केलं याची खूप मोठी बेइज्जती वाटली. समाजात इज्जत राहिली नाही. त्यांना आपल्या मुलीचा तिरस्कार वाटू लागला. 20 ऑक्टोबर 2018ला रुपालीचे वडील रुपालीच्या सासरी गेले. त्यांनी शांतपणे तिथे गोष्टी केल्या. दोघांनाही चांगल्या प्रकारे समजावले. मी तुमच्या दोघांच्या लग्नात सहमती आहे. मला काही लग्नाचे रीतिरिवाज पूर्ण करायचे आहे. यासाठी मला रुपालीला गावाला घेऊन जायचे आहे, असे त्यांनी सांगितले. रुपाली खूप खुश झाली. तिला वडिलांवर अजिबातही शंका आली नाही. ती वडिलांसोबत गावाला आली. इकडे रुपालीच्या सावत्र आईने रुपालीच्या मरणाचा पूर्णपणे प्लॅन करून ठेवला होता. त्याच रात्री रुपालीच्या सावत्र आईने व वडिलाने तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजले. रुपालीच्या पोटामध्ये विषारी औषध गेल्यामुळे तिचा तळपून पहाटे 5 वाजता जीव गेला. पोलिसांच्या भीतीने रुपालीचा मृतदेह शेतात नेऊन त्यांनी पेटवून टाकला आणि सकाळी गावातील लोकांना सांगितले की रुपालीचा मृत्यू डेंग्यूमुळे झालेला आहे. मात्र गावातील नागरिकांना हे संशयास्पद वाटले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठले आणि रिपोर्ट दिला. पोलीस निरीक्षक मंगल मोरे यांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि फॉरेन्सिक टीम घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रुपालीच्या आईवडिलांची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान त्यांनी काहीच सांगितले नाही. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले आणि सगळे सत्य बाहेर आले. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. मला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.